माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मैदाना बिहारच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना 16 ऑक्टोबरच्या दिवशी गुजरातमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते की मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना सोडून मंत्रिमंडळातल्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला. ही बातमी आश्चर्यकारक होतीच, कारण आजपर्यंत आपण 1-2 मंत्र्यांनी राजीनामा दिला हे ऐकलं होतं, पण मंत्रिमंडळातल्या सर्वांचाच राजीनामा घेणं, तेही सरकारची मुदत 2 वर्ष शिल्लक असताना, हे माझ्या आठवणीप्रमाणे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय. त्यामुळे सर्व पत्रकारांची नजर बिहारच्या निवडणुकीवरून गुजरातकडे फिरली. सर्वांनी आपापल्या बुद्धी आणि क्षमतेप्रमाणे या घटनेचं विश्लेषण केलं, पण सर्वांच्या विश्लेषणात एक मुद्दा कायम होता की BJPचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये मंत्रिमंडळातल्या सर्वच मंत्र्यांचा राजीनामा घेण्यामागे कारण काय आहे. आपल्याला जितकं दिसतंय त्याहूनही मोठी रणनीती नरेंद्र मोदींनी आखली, जी फक्त गुजरातच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या सुरक्षतेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या रणनीतीद्वारे केजरीवाल आणि त्यांना मदत करणाऱ्या CIAला अडकवायचं, कारण भारताला आज सर्वात जास्त धोका काँग्रेसकडून नाही तर आम आदमी पक्षाकडून आहे. त्यामुळे शहा आणि मोदींच्या हिटलिस्टवर अरविंद केजरीवाल यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामागचं कारणही तितकंच गंभीर आहे. अमेरिकन डीप स्टेट किंवा CIA यांची नेहमीच एक मोडस ऑपरेंडी म्हणजे काम करण्याची पद्धत राहिली. एखाद्या देशाला जर आपल्याला लुटायचं असेल, त्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवायचं असेल, तर तिथल्या शक्तिशाली नेत्याच्या विरोधात अँटी करप्शन किंवा संविधान बचाओ या नाऱ्यावर आंदोलन उभं करण्याचं काम हे लोक करतात. या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी कोट्यावधी रुपये लावून नेत्याच्या रूपात आपल्या इशाऱ्यावर नाचणारा हे लोक बाहुला तयार करतात. आंदोलनात जाण्यापूर्वी या व्यक्तीची प्रतिमा स्वच्छ, अभ्यासू आणि राष्ट्रभक्त अशी PR करून बनवायची. या PRमधून लोकांना वाटलं पाहिजे की हा एकच व्यक्ती आता जगात आहे जो आपल्या देशाला वाचवू शकतो. त्यामुळे आंदोलनातून हा व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरला की लोक याला भरभरून मतं देतात, आणि या व्यक्तीकडे एकदा सत्ता आली की त्या सत्तेची धुरा हा व्यक्ती बाहेरील शक्तीच्या हातात देऊन मोकळा होतो, आणि ती शक्ती देशाला लुटून दुर्बल बनवण्याचं काम करते. आणि असे प्रयोग करण्यात अमेरिकन CIA ही पारंगत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणून तुम्ही युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांचं नाव घेऊ शकता. या व्यक्तीचा 2015 पूर्वी राजकारणाशी काडीचा संबंध नव्हता. मूळचा अभिनेता, विनोदी कलाकार म्हणून मालिकांमध्ये काम करायचा. राजकारणातलं या व्यक्तीला काहीच माहिती नव्हतं, आणि अशाच अनपढ व्यक्तींचा शोध CIAला असतो, जेणेकरून अशांना सत्तेत बसवून सहजरित्या यांना खेळवता यावं. झेलेन्स्की यांचं आयुष्य 2015ला बदलतं. यांच्याकडे क्वार्ताल 95 नावाचं एक प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रोडक्शन हाऊसला CIAद्वारे फोर्ड फाउंडेशन किंवा इतर संस्थांचा वापर करून पैसे पुरवायला सुरुवात झाली, कारण राजकारणात जाण्यापूर्वी झेलेन्स्की यांची प्रतिमा मसीहा म्हणून सिद्ध करणं लोकांसमोर आवश्यक होतं. त्यामुळे 2015ला सर्वंट ऑफ द पीपल म्हणजे जनतेचा सेवक या नावाची एक मालिका TVवर सुरू करण्यात येते. यात मुख्य भूमिका झेलेन्स्की बजावत होते, आणि या मालिकेची कथा फार साधी होती. शाळेत शिकवणारा एक शिक्षक अनपेक्षितपणे युक्रेन या देशाचा राष्ट्रपती होतो. जेव्हा त्याची भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतानाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते. या एका मालिकेने युक्रेनमध्ये राहणाऱ्या जनतेला हलवून टाकलं, कारण हे लोक आधीच देशातल्या भ्रष्टाचाराशी आणि प्रस्थापितांच्या राजकारणाशी त्रस्त झाले होते. लोकांमध्ये वाढत्या प्रसिद्धीचा उपयोग करण्यासाठी झेलेन्स्की 2018ला सर्वंट ऑफ द पीपल या पक्षाची स्थापना करतात, आणि युक्रेनच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपणही उतरणार ही घोषणा करतात. प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करत
त्याने आपली प्रसिद्धी लोकांमध्ये अजून एक वरच्या स्तरावर नेली आणि लोकांना असं वाटायला लागलं की झेलेन्स्कीच आता युक्रेन या देशाला वाचवू शकतात. त्यामुळे लोक त्यांना निवडणुकीत भरभरून मतं देतात आणि मार्च 2019ला निवडणुकीत झेलेन्स्की विजय मिळवतात. पुढे 20 मे 2019च्या दिवशी युक्रेन या देशाच्या राष्ट्रपतीपदाची झेलेन्स्की शपथ घेतात आणि त्यानंतर युक्रेनसोबत काय घडलंय हे सर्वांनी पाहिलंय. एक अभिनेता ज्याला राजकारणाचं काहीच अनुभव नाही, CIA बाहुली बनून ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं, विनाकारण रशियासोबत युद्ध सुरू केलं, त्याचे काय परिणाम आणि किती नुकसानग्रस्त परिस्थितीत आज युक्रेनच्या जनतेला राहावं लागतंय हे जग पाहतंय. आणि याचा फायदा कोणाला झाला तर अमेरिकेला. युद्धादरम्यान अमेरिकेने 5.5 लाख कोटींची मदत युक्रेनला केली होती आणि हे पैसे त्यांना दान दिले नाही आहेत. हे कधी ना कधी युक्रेन सरकारला अमेरिकेला परत द्यावेच लागणार आहे. आणि जर तुम्हाला आठवणीत असेल तर याच पैशांसाठी झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलावून डोनाल्ड ट्रम्प यांनी जगासमोर अपमानित केलं होतं आणि सरळ सरळ पैसे देण्याची ऐपत नसेल तर देशातले खनिज मागितली होती. आणि हाच मोडस ऑपरेंडी CIA केजरीवाल यांच्याद्वारे भारतात अपनावण्याचा प्रयत्न करत होते. अण्णा हजारेंच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचाराच्या विरोधात एक बुलंद आवाज म्हणून देशासमोर येतात. काँग्रेसच्या नेत्यांपासून ते BJPच्या नेत्यांपर्यंत सर्वांचं नाव घेत माध्यमांसमोर केजरीवाल त्यांना भ्रष्टाचारी म्हणायचे. केजरीवालांची प्रतिमा ही अगदी प्रामाणिक आणि स्वच्छ देवतेप्रमाणे भारतीय युवकांसमोर तयार झाली होती आणि याच प्रसिद्धीचा वापर त्याने 2013मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केला. ती निवडणूक जिंकलीही, आम आदमी पक्षाची सरकारही स्थापन केली, पण देशातल्या केंद्र सरकारमध्ये आपली भागीदारी असावी याची लालसा त्यांच्या मनात आली होती. त्यामुळे थेट नरेंद्र मोदींच्या विरोधात 2014च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्ये जाऊन निवडणूक लढवतात. आता तुम्हीच थोडा विचार करा की ज्या व्यक्तीची यापूर्वी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, राजकीय पक्ष नव्हता, कुठल्याही श्रीमंत कुटुंबाचा पाठिंबा नव्हता, मग लोकसभा आणि विधानसभा अशा 2-2 निवडणुका लढवण्या इतके पैसे त्या व्यक्तीकडे आणि त्याच्या नवीन स्थापन झालेल्या पक्षाकडे येतात तरी कुठून? यावरून कळतं की कोणीतरी बाहेरून त्यांना नक्कीच पैसे पुरवतं आहे. आणि याचा खुलासा त्यांचे जुने साथीदार कपिल मिश्रा यांनी पक्ष सोडल्यानंतर केला होता. त्यांच्या माहितीनुसार 2014च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केजरीवाल यांच्या खात्यात कुठल्या तरी कंपनीकडून 2 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. आणि हे फक्त एक उदाहरण आहे, असे अनेक वेळा पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. याबद्दल तपासणी केल्यावर कळालं की अरविंद केजरीवाल यांना पैसे एकूण 4 कंपन्यांद्वारे पाठवण्यात आलेत आणि या कंपन्यांचे मालक प्रकाश शर्मा नावाचा एक व्यक्ती आहे. पण यावर अजून खोलवर गेल्यावर कळालं की प्रकाश शर्मा नावाचा व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे. जो पत्ता त्याच्या नावावर दिला जातोय तिथे कोणीतरी 60 वर्षाची एक वृद्ध महिला राहते. म्हणजे अरविंद केजरीवाल यांना पाठवला गेलेला पैसा हवाल्याचा होता आणि याच पैशाचा वापर करून त्याने दिल्ली विधानसभा जिंकली आणि जिंकल्यावर देशामध्ये एक नवीन कुप्रथा सुरू केली की सर्व गोष्टी जनतेला फ्री द्यायचं. फ्री बस, फ्री पाणी, फ्री वीज, सगळं फ्री. आणि याने पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यावर तर काँग्रेस काळात जितकं ड्रग्सने थैमान घातलं नव्हतं त्यापेक्षा जास्त अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये पाहायला मिळालं. आणि हे कोणीही विसरता कामा नये की पंजाब आपला सीमांत राज्य आहे. त्या राज्यातल्या युवकांना ड्रग्समध्ये बुडवून भारताची सुरक्षा धोक्यात टाकण्याचं काम अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. केजरीवाल हे व्हायरस देशासाठी काँग्रेसपेक्षाही घातक आहे, कारण याला बनवण्याचं 100% योगदान बाहेरच्या शक्त्यांनी केलं आहे. या व्हायरसला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मोदींनी यशस्वीरित्या उखडून टाकलं होतं. पण हा व्हायरस आता गुजरातमध्येही हळूहळू करून पसरतोय
म्हणजे आपल्या देशाच्या दुसऱ्या सीमांत राज्यामध्ये. 2021च्या सुरत महापालिका निवडणुकीत 120 जागांपैकी 27 जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या होत्या. 2022च्या विधानसभा निवडणुकीत तर हे स्पष्टपणे दिसून आलं की अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष काँग्रेसची जागा घेतोय. 2017च्या निवडणुकीत काँग्रेसने 42.2% वोट शेअर घेत 77 जागा जिंकल्या होत्या. पण 2022मध्ये काँग्रेसला 17च जागा जिंकता आल्या. पण दुसऱ्या बाजूला गुजरात या राज्यात पहिल्यांदा निवडणूक लढवणारे अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष 17.1 वोट शेअर घेऊन 5 जागा जिंकून दाखवतो. BJPला या निवडणुकीत 156 जागा मिळाल्या असतील, पण नरेंद्र मोदींसाठी हा विजय उत्सव साजरा करण्याची वेळ नव्हती. कारण गुजरात या आपल्या बालेकिल्ल्यात अरविंद केजरीवाल नावाचं व्हायरस हे घुसलं होतं. आणि चुकूनही जर अरविंद केजरीवाल यांची सरकार गुजरातमध्ये आली तर गुजरातची अर्थव्यवस्था बुडणारच. पण सुरक्षतेच्या बाबतीतही पंजाबसारखंच बाहेरच्या शक्त्यांसाठी देशविरोधी कारवाई करायला गुजरातसुद्धा एक प्रयोगशाळा होऊन जाईल. आणि त्यामुळेच या व्हायरसला थांबवण्यासाठी नवीन दमाच्या युवकांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये गुजरात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही निवडणुका होणार आहेत. 2 वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर BJPला आप या पक्षाला गुजरातमधून साफ करायचं असेल तर त्याची मुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीपासून छाटावी लागतील. आणि तेच करण्यासाठी त्याच्या तयारीत सर्व मंत्र्यांचा राजीनामा घेण्यापर्यंतचा मोठा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला आहे. आणि यावरून त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की ते आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना किती धोकादायक समजतात. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.